नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रेवाच्या प्रेग्नेन्सीची ही बातमी समजताच सर्वांना खूप टेन्शन आलेले असते आणि रमा अक्षय सोडून बाकी सर्वजण एका रूममध्ये ह्याच टेन्शनवर विचार करत असतात. सीमा म्हणत असते की मला तर हे खरंच खूप चुकीचे वाटते की रेवा ही प्रेग्नेंट असूच कशी शकते. तेव्हा आरतीसुद्धा म्हणते की मलासुद्धा तोच प्रश्न पडते की रेवाच्या बाळाचे बाबा नेमकं कोण असणार. तेव्हा लगेच जान्हवी म्हणते की मला तर वारंवार असा विचार करून असे वाटते की ही रेवाचे जे काही बाळ आहे ते डिस्ट्यूब तर नसेल. त्यावर आनंद म्हणतो की अगं जानू, काय बोलतेस तू हे सर्व. त्यावर लगेच सीमा म्हणत असते की काही झाले ना ते तर मला अजिबात पटत नाही, खूप चुकीचेच वाटते. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की हो, ते चुकीचेच आहे, परंतु रेवा तर आपल्याच घरामध्ये राहते, तिच्या घरामध्ये नाही राहत ती. तर अभि म्हणतो की त्याने काय फरक पडतो. रमाकांत काका विचारतात की म्हणजे काय. तेव्हा अभि म्हणत असतो की मान्य आहे, तिचं पाऊल हे चुकीचं पडलं असेल, तिच्या हातून चूक झाली असेल, पण तो तिचा खाजगी प्रश्न असल्यामुळे त्याचा त्रास तर ती आपल्याला तर देत नाही ना. तेव्हा आनंद रागाने अभिला म्हणतो की काही काय बोलतो रे अभय तू. मान्य आहे की तिचा तो पर्सनल मॅटर आहे, परंतु मग तो येथे का सॉल्व करते. तिने तो सॉल्व करण्यासाठी बाहेर जावे ना, आपल्या घरामध्ये का राहते ती. अभि म्हणतो की कदाचित ती बाहेरसुद्धा जाऊ शकते, पण मला हा प्रश्न पडतो की ह्या अशा अवस्थेत एखाद्या मुलीला आपण आपल्या घराबाहेर काढतो, हे तुम्हाला पटते का. अभि म्हणतो की त्या जागी जर आपल्या घरातील एखादी व्यक्ती असती, उदाहरणार्थ आरतीच घ्या, आरती प्रेग्नेंट आहे आणि तिच्यावर जर अशी घर सोडून जाण्याची वेळ आली असती तर आपण आरतीला जाऊन दिले असते का. त्यावर लगेच रमाकांत काका म्हणतात की अभि, एक गोष्ट लक्षात ठेव की आरती या घरची सून आहे, रेवा या घरातील कोणीच लागत नाही. त्यामुळे तू या दोन गोष्टीचं तुलना मात्र एकमेकांशी करू नकोस. अभि म्हणतो की बाबा, एक मुलगी म्हणून तुम्ही तिचा विचार करा. तर सीमा म्हणते की मग तिने हे सर्व तिच्या आईला का सांगितले नसेल. अभि म्हणतो की झाली असेल तिच्याकडून चूक, भीती वाटली असेल तिला आईला हे सर्व सांगण्याची, त्यामुळे ती आईबरोबर कशी हे सर्व बोलणार. त्यावर जान्हवी म्हणते की मला एक गोष्ट समजत नाही की रेवा फक्त घरातून ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमधून घरी येते, मग हे सर्व कसे शक्य झाले. तेवढ्यात रमा येते आणि रमा हे सर्व ऐकत असते. त्यावर लगेच रमासुद्धा विचारात पडलेले असते. त्यानंतर इकडे गच्चीवर शशिकांत हा दारू पित असतो. तेवढ्यात तेथे अक्षय येतो. तर शशिकांत अक्षयला म्हणत असतो की काय रे, मला बांधून ठेवल्यापर्यंत मजल गेली की काय तुझी. तेव्हा लगेच अक्षय म्हणतो की तुमच्या सुनेच्या घरामध्ये ड्रग्स पेरण्यापर्यंत मजल गेलीच ना तुमची. तेव्हा शशिकांत म्हणतो की त्या रमाला मी कुठल्याही आरोपाखाली असं चुटकीसर आतमध्ये गुंतू शकतो, कारण झालेला अपमान मी कधीही विसरू शकत नाही. अक्षय म्हणतो की पण ते का झाले याचा कधी तुम्ही विचार केला का. तेव्हा शशिकांत लगेच हसायला लागतो आणि वा बछड्या, तू कधीही तुझ्या आईच्या शांततेच्या मार्गाने सुद्धा तुला मला थांबवता आले असते, पण तू तसे नाही केले. शेवटी तू माझाच बछडा आहेस, शेवटी तुझ्यामध्ये माझंच रक्त वाहते, त्यामुळे तू माझ्याच पावलावर पाऊल ठेवून वागणारच ना. फक्त आपला पॅटर्न वेगळा आहे आणि तू जे मला बांधून ठेवले ना त्यात तुझा विजय नाही आणि माझा सुद्धा पराजय नाही, त्यात विजयच आहे, कारण तू त्यावरून सिद्ध करून दाखवले माझा मुलगा आहे आणि पुरुषार्थसुद्धा तू गाजवलास. अक्षयला राग येतो. अक्षय म्हणतो की मनाला येईन वाटेल ते बोलू नका, कुठला पुरुषार्थ आणि कुठलं काय. तेव्हा लगेच शशिकांत हसून म्हणतो की रेवाच्या पोटात वाढते ते काय. अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय तिथून लगेच बाजूला निघून जातो. तर शशिकांत हसू लागतो. त्यानंतर रेवा इकडे आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि रमा तिथे येते. रमाला बघून रेवा म्हणते की मी तुला म्हटलेच होते, मी या घरातून कधीही बाहेर जाणार नाही, परतच येईनच, आणि ते सुद्धा मी माझ्या खोलीत आले आणि ही तर माझी खोली नाही. अक्षय ज्या रूममध्ये राहतो ती माझी खोली आहे आणि लवकरच मी या खोलीतून त्या खोलीमध्ये नक्की जाईल, हे लक्षात ठेव. रमा, तुला वाटले होते की तू या घरातून मला हाकलून देशील, परंतु ते तुला नाही जमले. रमा काहीच उत्तर देत नाही आणि डायरेक्टली रेवाला विचारते की रेवा, हे बाळ कुणाचे आहे. रेवा म्हणते की आत्ता मी तुला काहीच सांगू शकत नाही, कारण त्या व्यक्तीची प्रायव्हसी जपणं हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. रमा रागाने रेवाला म्हणते की आता तर तू आई होणार आहे,
बरं, तुझं आयुष्य व्यवस्थित तर चालू आहे, मग येथे माझ्या संसारात का लुडबुड करण्याचा प्रयत्न करतेस ग तू? माझ्या नवऱ्याच्या मागे का लागली तू? तेव्हा लगेच रेवा म्हणते की रमा, दोन्ही गोष्टी खूप वेगळ्या आहे. परत तू तू परत मिसअंडरस्टँडिंग करून घेते. आणि एकदा चांगला विचार कर की अक्षय इतक्या घाईने मला घराबाहेर काढण्याचा का विचार करतो वाजत गाजत, आणि कधी यामागे तर त्याने मला कधीही असे घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला नाही. आणि तुझ्यासमोर मला दुसरीकडे राहण्यासाठी का फ्लॅट घेऊन देत असेल याचा एकदा विचार कर ना ग रमा. आणि एका गोष्टीचा विचार केल्यानंतर तू विचार कर की आपण एकमेकींच्या किती चांगल्या मैत्रिणी होतो, परंतु एका पुरुषामुळे आपण एकमेकींच्या किती वैरी बनलो. तुला आठवत नसेल, एकेकाळी एकमेकींसाठी जीवाला जीव देणार हो, आज पक्क आपण एकमेकींच्या वैरी बनलोत. आणि आज मी तुला जास्त नाही सांगणार की वारंवार सांगत आले की अक्षय तुझ्याबरोबर प्रेमाचे नाटक का करत असेल, एकदा तरी विचार कर. आणि मी तुला एक गोष्ट सांगते की या बाळाचे बाप कोण आहे हे मी तुला नाही सांगू शकत. तेव्हा रमा लगेच रेवाच्या रूमच्या बाहेर येते आणि गच्चीवरून खाली उतरताना पायरीवर बसून तिला रेवाला या घरात आणण्यापर्यंतचे सर्व क्षण आठवतात की अक्षय रेवाशी जे काही वागला आणि रमाला वेळोवेळी संकटातून अक्षयने कसे वाचवले, ह्या सर्व क्षणाचा ती विचार करत असते. रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येऊन त्या फोटोचे आणि रेवा अक्षय नावाच्या त्या चिठ्ठीचे सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोर येतात. रेवाला घराबाहेर काढताना घडलेला प्रकार, आणि जेव्हा कावेरी आणि रमा हॉस्पिटलमध्ये गेल्या होत्यात तेव्हा रेवाने त्यांच्यासमोर जे नाटक केले होते प्रेग्नेंट असल्याचे, ते सर्व क्षण आठवून रमाच्या डोळ्यामध्ये पाणी येत असते. तेवढ्यात जान्हवी मागून येते आणि रमाच्या खांदीवर हात ठेवून रमाला विचारते, कशी आहेस ग रमा तू? आणि मला हे सुद्धा समजते की रमा, तू आत्ता यावेळीस बरी नाही. तुझ्या जीवाची काय घालमेल होत असेल हे मला चांगलेच समजते. जान्हवीच्या डोळ्यात सुद्धा रमाविषयी पाणी येत असते. जान्हवी म्हणते की मला माहिती आहे की रमा, तुझ्या मनामध्ये कोणती शंका येत असेल आणि या शंकेचं सोल्युशन मात्र रमा तूच काढू शकते. जान्हवी म्हणते की रमा, चल आपण आतमध्ये या विषयावर बोलूयात. म्हणून ती रमाला रूममध्ये घेऊन जाते. त्यानंतर इकडे अक्षय रेवाच्या रूममध्ये येतो आणि तिला आवाज देत असतो. तेव्हा रेवा मात्र आपल्या कानाला लावून मस्त गाणे ऐकत असते. रेवाला म्हणतो की काय ग, गाणे ऐकतेस? प्रेग्नेंट आहे ना तू? तेव्हा रेवाचे मात्र लक्ष नसते. तेव्हा अक्षय रागाने तिच्या कानाचे ते ब्ल्यूटूथ काढून घेतो आणि रागाने म्हणतो की प्रेग्नेंट आहे ना तू? मग चल आपण दुसऱ्या डॉक्टरांकडे जाऊ. आणि रागाने तिच्या हाताला धरून चल आपण त्या डॉक्टरांना विचारू की तू खरंच प्रेग्नेंट आहे की काय. तेव्हा रेवा ही जोरजोराने आयाजी असे ओरडू लागते. तर अक्षय म्हणतो की हो, बोलव ना तुझ्या सपोर्ट सिस्टीमला मदतीला बोलाव. म्हणून तो रेवाची चांगलीच जिरवत असतो. आणि लग्ना अगोदर कुठे माती खाल्लीस ग, आणि खरंच तू प्रेग्नेंट आहे का असे विचारू लागतो. सर्व काही नाटकं करत असेल, कारण तुझ्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरलेला आहे. आणि पुन्हा ते ब्ल्यूटूथ तिच्या कानाला लावते आणि चालून दे तुझे गर्भसंस्कार असे बोलतो. अक्षयला रेवाचा खूपच राग आलेला असतो. तर रेवा ही रडत बसलेली असते. त्यानंतर इकडे जान्हवी आणि रमा रूममध्ये आलेले असतात. तर जान्हवी रमाला म्हणत असते की जेव्हा मला समजले की माझं बेबीचं कुठे बाहेर अफेअर चालू आहे, तेव्हा मला सुद्धा खूप टेन्शन आले होते. पूर्ण घर मी डोक्यावर घेतले होते. तेव्हा मी त्याचा पाठलाग केला आणि प्रूफ म्हणून आपण बायको म्हणून एक आपल्याला पूर्णपणे हक्क असतो की नवऱ्याचा मोबाईल चेक करणे, तो कुठे जातो, काय करतो यावर बारीक लक्ष ठेवणे. रमा म्हणते की जान्हवी ताई, मला हे सर्व नाही पटतो, कारण प्रत्येकाचं आपापलं जग असते आणि आपण त्यामध्ये नाही लुडबुड करू शकतो. यांचा फोन मी नाही चेक करू शकत, कारण तसे जर केले तर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. जान्हवी म्हणते की मग जर तुझा संशय हा खरा असेल तर काय करायचे? तर रमा म्हणते की मग आमचा संशय जर खरा असेल तर आम्ही वेगळं व्हायला हवे. त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये जर मी नको असेल तर मी निघून जाईल त्यांच्या आयुष्यामधून. जान्हवी म्हणते की रमा, काय करतेस तू? हे सर्व वेडीस का? तिसरी व्यक्ती तुमच्यामध्ये घुसते आणि तू काहीच का कसे करू शकत नाही. तेव्हा रमा म्हणते की जान्हवी ताई, मग सांगा मी काय करू शकते? मी असा फोन वगैरे नाही चेक करू शकत. तेव्हा जान्हवी उठते आणि अक्षयचा मोबाईल घेते आणि रमा, धर हा फोन आणि एकदा चेक कर. रमा म्हणते की नाही जान्हवी ताई, मी असे नाही करू शकत.
जान्हवी काही ऐकायला तयार नसते आणि ती रमाच्या हातामध्ये मोबाईल देते. रमा पुन्हा तो मोबाईल खाली ठेवते आणि जान्हवी ताई मी हे नाही करू शकत म्हणून रमा बाजूला जाते. तर जान्हवी तो मोबाईल घेते आणि हे बघ रेवाचाच मेसेज आहे, रमा तू चेक करून बघ. जान्हवी म्हणते की रमा आपल्या दोघींचा जर गैरसमज होत असेल तर आपल्याला हा मेसेज चेक करायला हवा. तेव्हा जान्हवी तो मेसेज वाचते आणि डोंट वरी आपलं सिक्रेट हे आपलंच राहील, मी त्याबद्दल कुणाला काहीच सांगणार नाही असा तो मेसेज असतो. तेव्हा ते ऐकून रमाला तर धक्का बसतो. जान्हवी म्हणते की रमा हा मेसेज तू वाच आणि बायको म्हणून एक हक्काने तू अक्षयला याचा जाब विचार. तेव्हा रमा म्हणते की नाही आता मला याच गोष्ट बघायची की हे स्वतःहून मला हा मेसेज दाखवतात की काय. तेव्हा रमा विचारात पडते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा आणि अक्षय आपल्या रूममध्ये असतात. तर अक्षय डोळ्यामध्ये पाणी आणून रमाला म्हणत असतो की रमा तू माझ्या आयुष्यात आली ही माझ्यासाठी सर्वात छान अशी गोष्ट आहे. तर रमाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेले असते आणि ती सुद्धा अक्षयला म्हणते की पण रेवा तर आता या घरामध्येच राहणार, तिला या अवस्थेत आपण घराच्या बाहेर नाही काढू शकत. त्यानंतर इकडे पार्वती आजी रमाला म्हणत असते रमा तूच विचार कर की तू अजून आई का झाली नाहीस, माझ्या नातवाने तुझा अजून स्वीकार का केला नाहीस. मी तुला हे सर्व अगोदरपासून सांगत आले की ज्या माणसाला तू नकोय मग त्या माणसाच्या आयुष्यामध्ये बळजबरीने का राहतेस ग तू. तेव्हा रमाला खूप टेन्शन येते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.